लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने ही भावना पंढरपुरात साजरी होते। चंद्रभागेच्या तीरावर वैष्णवांचा मेळा जमलाय आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे। सुजित, काय नेमकं वातावरण आहे चंद्रभागेच्या तीरी? अगदीच, खरं तर आपण बघत असू तर हा चंद्रभागाचा तीर आहे। चंद्रभागा नदीच्या काठावरती जर आपण बघितलं तर प्रचंड मोठा वैष्णवांचा आणि वारकऱ्यांचा मेळा या ठिकाणी जमलेला आहे। गात जागा प्रेम मागा विठ्ठला, अशा पद्धतीने या सगळ्या वारकऱ्यांची भूमिका आहे। हे वारकरी खरं तर आज या ठिकाणी आपल्या आपल्या पालखींच्या माध्यमातून पंढरपूरमध्ये येतात, पंढरपूरमध्ये प्रवेश करतात। त्यानंतर जेव्हा पालख्या विसावतात त्यावेळी पालख्या विसावल्यानंतर ही माणसं आजच्या रात्री जागत नाहीत, तर ही चंद्रभागेच्या तीरी येतात, आंघोळ करतात आणि मग रात्रीचा जागर चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये त्या ठिकाणी त्यांचा होत असतो। जणू काही त्यांच्या अडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांना या चंद्रभागेच्या वाळवंटावरती मिळत असतात। अशा पद्धतीनं चंद्रभागेच्या वाळवंटावरती ही सगळी माणसं जमत असतात आणि मग विठू नावाचा जागर त्या ठिकाणी करत असतात। पंढरीस जाता प्रेम उत्संबळत, आनंदे गर्जत नामघोष, अशी भावना या सगळ्या माणसांची असते। किंवा तुका म्हणे माझा विठ्ठल विसावा, त्वरित गावा जाईन त्याच्या, ही भावना घेऊन गेले 20 दिवस ही माणसं आपल्या आपल्या गावावरून या ठिकाणी चालत असतात। त्या चालण्याचा सगळा आनंद या ठिकाणी मिळत असतो आणि म्हणून चंद्रभागेचा हा जो काही तीर आहे तो तीर त्या ठिकाणी दुमदुमलेला आहे असं आपल्याला बघायला मिळतं। टाळ मृदुंग मोहरी, वैष्णव गजरी आनंदे, अशा पद्धतीने या सगळ्या वारकऱ्यांच्या भावना या ठिकाणी असतात। असे वैष्णव या ठिकाणी गजर करतात आणि मग हा जागर संपन्न होत असतो। चला पंढरीसी जाऊ, बाप रखमा देवी वरा पाहू, असं ज्या पद्धतीने म्हटलं जातं त्या पद्धतीने बाप रखमा देवीवरा पाहण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी जमत असते आणि मग ही सगळी मंडळी या ठिकाणी जेव्हा येते तेव्हा या सगळ्यांचा एक वैष्णवांचा सोहळा या निमित्ताने या ठिकाणी होतो आणि मग जाता पंढरीसी सुख वाटे जीवा, असं ज्या पद्धतीनं भावना असतात त्या पद्धतीनं पंढरीला गेल्यानंतर जे सुख यांना भेटतं ना, तो हा मेळा सध्या अनुभवत आहे। हे सुख शब्दात मोजण्यासारखं नाहीये, हे सुख कुठल्या भावनेनं नाहीये। जो विठोबा कधी नवसाला पावत नाही किंवा ज्या विठोबाकडे कधी अंधश्रद्धा बाळगल्या जात नाहीत, ज्या विठोबाकडे कधी कुठल्या भक्ताला आमिष दाखवलं जात नाही, त्या विठोबाकडे ही सगळी मंडळी येते आणि मग अभय टिळकांसारखा माणूस जसं म्हणतो त्या पद्धतीनं हा दुसरा तिसरा वर्ग कोणी नाहीये। हा पंढरीला आपल्या प्रियकराला भेटायला निघालेला हा प्रेमिकांचा, हा प्रेमाचा सोहळा आहे, हा प्रेमाचा मेळा आहे। तो प्रेमाचा मेळा आज या ठिकाणी या पंढरीच्या तीरावरती, या चंद्रभागेच्या तीरावरती जमलेला आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतोय।